थोडंच आहे, परंतु यातच सुद्धा त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आणि पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी 376 कलम अंतर्गत जे CSR फंडातून लोकांना 500पेक्षा जास्त महिला मुली यांचं संगोपन समुपदेशन केलं आणि त्यांना त्यांच्या जीवनात पुनर्वसन केलं. हे काम ते करत होते आणि ते आपल्याला कदाचित माहिती नसतं, कारण पुण्यामध्ये काम करत होते आणि आपल्याला काही इथं त्याचा थांगपत्ताही नव्हता. परंतु त्याही कामाबद्दल 15 ऑगस्ट 2016 रोजी त्यांचे तिथलेचे तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. म्हणजे जिथं काम केलं तिथं त्यांनी आपलं एक चुणूक स्वतःची ठेवलेली आहे. ती चुणूक त्यांनी आतापर्यंत काम करत आले, ते काम चालूच ठेवलं. पुन्हा एकदा मग त्यांना 10 वर्ष तिथे गेल्यानंतर त्या काळात पुन्हा एकदा नगरच्या बदलीसाठी प्रयत्न झाले आणि 2019 पासून ते आपल्या नगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल इथे काम करत राहिले. आजपर्यंत त्यांनी कालपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलच आपलं रुग्णालय अधिष्ठाता म्हणून सेवा संपवली. त्या मधल्या काळात पत्नी सौ शर्मिला कदम याही जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे जॉईन झाल्या होत्या. त्या समुपदेशिका म्हणून काम करतायत, म्हणजे कन्सल्टेशन करायचं महिलांच्यावर. जे आपण पाहतो आज समाजात की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडतात, काही बलात्कार होतात, त्यामुळे त्या मनोरुग्ण होतात आणि त्या मनोरुग्णावर त्यांना समुपदेशन करायचं एवढं मोठं काम, किंवा एड्सग्रस्त महिला असतील त्या एड्सग्रस्त महिलांसाठी समुपदेशक करायचं काम या पत्नी सौ शर्मिला कदम या करत होत्या. त्यामुळे त्यांना हातभार दोघांचाही असं जर म्हणलं एकमेकांस पूरक असतो. आपण म्हणतो संसार 2 चाकावर संसार चालला असतो, तो एक चाकी ओढून चालत नाही. पती जरी कार्य करत असला तरी पत्नी पुढे मागे नव्हत्या, त्यांनी ते दाखवून दिलं आणि दोघांनी ते काम खरं तर पूर्ण क्षमतेने केलं असं म्हणलं तर हरकत नाही. मग तेथे त्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना असेल, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यासारख्या योजना समजून घेतल्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम दोन्ही पती पत्नींनी केलं आणि ते आजपर्यंत अत्यंत कोरोना काळासारख्या त्यांनी देवदूत ठरले असं म्हणलं तर हरकत नाही. आणि अत्यंत गरीब, आपल्याला माहिती आहे, आपण जर एखादा उपचार घ्यायचा असला तर आपण पाहतो की चांगला डॉक्टर कुठे मिळेल, चांगली सेवा कुठे मिळेल, परंतु जे सिव्हिलमध्ये काम लोक येतात ते खरं तर अत्यंत सामान्य घरचे असतात, अत्यंत गरीब असतात. त्यांच्यासाठी सेवा देणं म्हणजे हे देवदूतापेक्षाही मोठं काम असं ठरलं तर हरकत नाही. कारण त्या निर्लज सेवेची दखल आताचे जे अधिष्ठाता आहे, सिव्हिल सर्जन म्हणतो आपण ज्यांना, ते माननीय संजयजी घोगरे सर यांनी घेतली आणि त्यांना त्याबद्दल आताच्या 26 जानेवारी 2026 रोजी माननीय पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या हस्ते त्यांना 26 जानेवारी रोजी प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. म्हणजे त्यांनी जिथं जिथं काम केलं तिथं प्रत्येक ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. हा सत्कार काय असा कोणाचा सहज होतो असं नाहीये, परंतु आपल्या कामातून वेगळा ठसा निर्माण करायचं काम त्यांनी केलं आणि राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचा